नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आता जुनं वाहन खरेदी करताना प्रत्येकानं हा विचार करा की आपण जुनं वाहन खरेदी करतो, परंतु त्याचं आयुष्यमान किती आहे. आता समजा रिक्षा, टॅक्सी, जी प्रवासी वाहतुकीतली वाहनं आहेत, टेम्पो आहेत, ट्रक आहेत, स्कूल बस आहेत, लक्झरी बस आहेत, यांचं आयुष्य 15 वर्ष आहे. 15 वर्षानं ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं ही मोडीत जाणार. आता राज्यात प्रत्येक ठिकाणी स्क्रॅपिंग सेंटर बनवू लागलेली आहेत. म्हणजे 15 वर्ष झाली की तुम्हाला हे, आणि खाजगी ज्या गाड्या आहेत, खाजगी वाहनं म्हणजे मोटरसायकल म्हणा, तुमची प्रायव्हेट कार वगैरे, ही तुम्हाला 15 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. प्रत्येकानं आपलं वाहन खरेदी करताना जुनं वाहन घेणाऱ्याने त्याची नोंदणी किती तारखेला झालेली आहे हे पहा आणि मग ते वाहन खरेदी करा. नाहीतर तुम्ही समजा जुनं वाहन घेतलं असा किंवा 3 चाकाचा एखादा टेम्पो घेतला असा आणि तो तुम्ही 13 वर्षाचा टेम्पो आहे, 14 वर्षाचा टेम्पो आहे, 15 वर्षानं तो मोडीत जाणार आहे, भंगाराला जाणार आहे तो. किंवा एखादी मोटरसायकल घेतली सा किंवा 4 चाकी वाहन एखादं खाजगी घेतलं सा आणि जर ते 13-14 वर्षाचं असेल तर तुम्हाला दीड वर्षानं त्याची रिटेस्ट करावी लागणार आहे. म्हणजे पुनर्नोंदणी करावी लागणार आहे. त्याच्यासाठी फी शासनानं निश्चित केलेली आहे आणि मग तुम्हाला ते फक्त 5 वर्षासाठी हे मिळणार. 5 वर्षासाठीच पासिंग पुन्हा मिळणार, पण 20 वर्ष पुन्हा झाली की ती गाडी भंगारात जाणार. भले कायद्यानुसार काही तुम्हाला टॅक्समध्ये वगैरे सवलत मिळेल, त्या गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु जुनं वाहन ज्या वेळेला आपण खरेदी करतोय त्याची मूळ नोंदणी कुठं झालेली आहे पहा. शिवाय जुनं वाहन खरेदी करताना ते वाहन प्रथम ब्लॉक आहे का पहा. त्याच्यावर कुठल्या कायदेशीर केसेस आहेत का, त्याच्यावर फाईन किती आहेत हे पहा. शिवाय ज्याची समजा तुम्ही मोटरसायकल 4 चाकी वाहन घेणार ती व्यक्ती आहे का, डायरेक्ट तो 29-30 नंबरवरती सह्या RTOच्या समोर करणार का, हेही तुम्ही पहा. नाहीतर कोणीही कुणाच्याही गाड्या विकतंय आणि त्याच्यात तुमची मोठी फसवणूक होते, हे मात्र कुणीही विसरू नका. धोका पत्करू नका. वाहनाचं आयुष्यमान हे निश्चित झालेलं